दरम्यान डॉक्टरांनी उपचारांसाठी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या नाहीत, त्यामुळे नवजात बाळाचा जीव गेलेला आहे असा धक्कादायक आरोप करण्यात आलाय मुंबईमध्ये। या प्रकरणी डॉक्टरांची बाजू अद्याप कळू शकली नाहीये। एबीपी माझा डॉक्टरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करते, पण गोवंडीमध्ये नेमकं काय घडलं या सगळ्या संदर्भात बघूया। शर्मा कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय, कारण त्यांच्या घरी आलेल्या चिमुकल्या बाळाचा जन्माबरोबरच मृत्यू झालाय। किरण शर्मा गर्भवती होत्या। त्यांच्यावर गोवंडीतील जीवन ज्योती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू होती। 9 तारखेला त्यांची घरीच प्रसूती झाली। त्यानंतर जीवन ज्योती हॉस्पिटलमध्ये त्यांनी धाव घेतली, पण डॉक्टरांनी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने बाळाचा जीव गेल्याचा आरोप शर्मा कुटुंबियांनी केलाय। रिपोर्ट दिखाई 8 तारीख के रिपोर्ट दिखाई, बोली 7 दिन के बाद बच्चा होएगा। मैं सुई मार दी। उसके बाद में रात में दर्द चालू हुआ। सुबह तलक में 8 बजे डिलीवरी मेरा घर पे हुआ। आपके पास कितना पैसा? बोले 6000 रुपये हम लोग लेके आए हैं। तो उन्होंने पूछा क्या सब छुट्टा है या मतलब पैसा है? हमने बोला सब 35-35 रुपया छुट्टा था 100 का, और बाकी 1500 का नोट था। उन्होंने बोला नहीं सब मेरे को छुट्टा चाहिए। तो ये लोग ने बोले कि आप पेशेंट को एडमिट करो, मैं कहीं से भी लाके 1 घंटे में देता हूँ। उन्होंने ना बोला, बोलते नहीं हम नहीं करेंगे, जब तक छुट्टा आप लाके नहीं दोगे तब तक नहीं करेंगे। या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केलाय। संबंधित हॉस्पिटलने 500 रुपयाच्या नोटा स्वीकारण्यासाठी नकार दिला, म्हणून आयपीसीच्या कलम 188 आणि हायगईचं कृत्य म्हणून 304A या कलमाखाली आम्ही हा गुन्हा संबंधित हॉस्पिटलच्या अथॉरिटीच्या अगेन्स्ट दाखल करतोय आणि याचा तपास सध्या शिवाजीनगर पोलीस करतायत। या हॉस्पिटलच्या डॉक्टर शीतल कामत यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडनं कुठलंही उत्तर मिळालेलं नाही। स्थानिक पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार डॉक्टर शीतल कामत यांनी आपलं स्पष्टीकरण एका पत्राद्वारे पोलिसांना दिलेलं आहे, मात्र त्याची चौकशी होणं अजून बाकी आहे। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या असल्या तरी त्या खासगी रुग्णालयात स्वीकारणं बंधनकारक आहे, पण काही डॉक्टर त्यात चालढकलपणा करत असतील तर अशांवरती कडक कारवाई होणं आवश्यक आहे। ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।